खंड हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम. माझे श्री गुरु परमपूज्य सुनील दादा यांना साष्टांग नमस्कार करतो. तसेच आदरणीय सौ शैलजाताई यांनाही साष्टांग नमस्कार करतो. आत्ताच पठण करणाऱ्या नीलाताई दातार यांनाही साष्टांग नमस्कार करतो. श्रोते, आपण सर्वांना वंदन करतो. आणि आपण काल जे निरूपण झालं दादांनी आपल्या अधिकारवाणीतून जे काल निरूपण केलेलं आहे त्याचं आपण सार थोडक्यात पाहणार आहोत. कालचा निरूपणासाठी घेतलेला जो तृतीय मुंडक आणि प्रथम खंडातला श्लोक आहे तो 5व्या श्लोकातल्या पहिल्याच ओळीचं चिंतन काल झालेलं आहे. ती ओळ अशी आहे, सत्येन लभ्यस्तपसा हेश आत्मा. अर्थ काय आहे? असा हा आत्मा सत्य आणि तपाने लाभतो. तर तात्पर्य काय आहे की आत्म्याचं दर्शन व्हायला लागणारी जी साधनं आहेत ती या श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. जेवढी आत्मदर्शनाची साधनं आहेत ती सगळी तप आहेत. आत्मदर्शना करता केलेला प्रत्येक प्रयत्न हा तप असतो असं आपल्याला दादांनी काल सांगितलेलं आहे. यामध्ये तपसा हा शब्द आलेला आहे. आता आत्मदर्शन हा विषय या ओळीमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे साहजिकच आपल्याला प्रश्न पडतो की आपलं काय चाललेलं आहे. आम्ही खूप प्रयत्न करतो, परमार्थ करतो, पण आम्हाला आत्मज्ञान का प्राप्त होत नाही? म्हणजे आपण या ओवीमधून आपल्या स्वतःकडे यायचं आहे असं आपल्याला दादांनी काल सांगितलेलं आहे की आत्मज्ञान प्रत्येकाच्या मनातले प्रश्न आहेत हे श्रीगुरूंनी आपल्या पॉइंट आउट केलेले आहेत की मला आत्मज्ञान का प्राप्त होत नाही, अजून का झालं नाही असं आपल्याला वाटतं. का बरं मी आत्मस्वरूपापासून दूर राहतो? याच्यामध्ये नेमकी काय अडचण आहे हे आपल्याला शोधली पाहिजे. आणि याच्यावरून असं कळतं की कुठंतरी आमची गल्लत होते, साधकांचं कुठंतरी चुकतंय. ज्या अर्थी वर्षानुवर्ष कोट्यावधी जन्म झालेत तरी आपल्याला अजून आपण तिथंच घुटमळत आहोत, आपल्याला आत्मज्ञान झालेलं नाही असं आपल्याला ही शंका, हे प्रश्न गुरूंनी उद्भवून काढलेले आहेत. आपल्या मनातले प्रश्न गुरूंनी मांडलेले आहेत. मग आत्मदर्शनाची साधनं काय आहेत? काकांनी शब्द वापरलाय की आत्मदर्शनाची साधनं. पण मुद्दा असा आहे की साधनांनी आत्मप्राप्ती होत नाही हे पक्क लक्षात ठेवावं असं कालच सुनील दादांनी सांगितलेलं आहे. म्हणजे साधनाने डायरेक्टली आत्मा प्राप्त होत नाही, तर या साधनांना काय म्हटलं जातं? सहकारी साधनं म्हटलं जातं. हे प्रत्यक्ष साधन नाही ह्याला म्हणत नाहीत. मग ह्याला प्रत्यक्ष साधनं का म्हणत नाहीत? साधनाने आत्म का प्राप्त होत नाही आत्मा? याला 3 कारणं दिलेली आहेत की कृत्रिम साधनांनी अकृत्रिम आत्मा कसा बरं प्राप्त होईल. दुसरी गोष्ट, अचेतन जड साधन आहे आपलं, त्याने चेतन आत्मा कसा प्राप्त होईल. आणि तिसरं असं आहे की आपण कसे आहोत? आपण अविद्याग्रस्त आहोत आणि ही अविद्या गेल्याशिवाय आपल्याला काहीच होत नाही. तर त्या अविद्येचा ढीग आपल्याला उपसावा लागतो. म्हणून सहाय्यक साधनांची आपल्याला गरज आहे. साधनांचे पुढे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक सहकारी साधन आहे आणि एक प्रत्यक्ष साधन आहे. यातला फरक आपल्याला कळणार नाही हे श्रीगुरूंच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपल्याला उदाहरणं दिली. अतिशय सोपी उदाहरणं आपल्या व्यवहारातली काल आपल्याला दिलेली आहेत. तर दादा पहिल्यापासून आपल्याला काय सांगत आलेले आहेत की हे साधन आपल्याला योग्य रीतीने ठसलं पाहिजे. त्याच्यासाठी आपलं काय झालं पाहिजे की आपण शांतीपाठापासून जॉईन झालं पाहिजे. आणि वक्तव्य जे आहे काल काय झालेलं आहे ते पण आपण काळजीपूर्वक काटेकोरपणे ऐकलं पाहिजे. तर काय होईल? तर हे विचार आपल्यामध्ये झिरपण्याची शक्यता आहे. आणि दुसरं कारण आहे की अंतःकरणामधले विचार चेतन व्हायला काहीतरी काळ जावा लागतो. म्हणून आपण 20 मिनिटं अगोदर म्हणजे पठणाच्या वेळी हजर राहावं अशी कळकळीचं सांगणं आहे श्रीगुरूंचं आपल्याला. सहकारी साधनांना आम्ही गौण समजतो, ही पण आपली चूक आहे. त्यांना गौण समजू नये असं श्रीगुरू वारंवार सांगतात. सहकारी साधन समजण्यासाठी
एक साधं सोपं उदाहरण आपल्याला काल सांगितले आहे. बसचं तिकीट काढणं हे सहकारी साधन आहे. म्हणजे ती पूर्वतयारी आहे. ते पूर्वतयारी जर आपण केलीच नाही तर डायरेक्टली बसमध्ये बसलो तर आपल्याला कोणी घेईल का? तर हे डायरेक्ट साधनाच्या अगोदर सहकारी साधन खूप आवश्यक आहे. त्याच पद्धतीने सर्वश्रेष्ठ अनुभव घेण्यासाठी जी पूर्वतयारी असते त्याला सहकारी साधन असं म्हटलं जातं. जसं लौकिकातलं बसमध्ये बसण्याचं उदाहरण दिलंय तसंच दुसरं एक अतिशय सोपं उदाहरण आपल्याला पटेल असं आहे. ते म्हणजे की आपल्याला भाजी खायची आहे तर तिला काय काय सहकारी साधन लागतील? विकत आणणे, स्वच्छ करणे, निवडणे, चिरणे, शिजवणे आणि नंतर अग्नी बंद करणे अशी ही साधनं आवश्यक आहेत. साधक आता याच्यानंतर दादांनी असा प्रकाश टाकला की साधक कुठं कमी पडतो, साधक कुठे चुकतो, साधकाचं कुठं अक्षम्य दुर्लक्ष होतं, तर हे याच्यावर काल खूप छान प्रकाश टाकलेला आहे. त्याच्यासाठी अतिशय सोपं उदाहरण समजण्यासारखं दिलेलं आहे की साधक कुठं कमी पडतो. वर वर विवाह मंडपामध्ये वर आला पण त्याने वधूकडे लक्षच दिलं नाही, तो भोवल्यावरच गेला नाही तर त्याचं लग्न लागणार नाही. त्याचप्रमाणे आपलं तसंच होतं की जीव आणि शिवाचं लग्न लागण्यासाठी अडचणी येतात. मग त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? श्री गुरु सांगतात तसं त्या ठिकाणी अंतःकरण आपलं एकाग्र झाला पाहिजे. अशा रीतीने ही साधनं जी आहेत ही अनिवार्य आहेत. तर आता आणखी काय आपल्या चुका होतात? आपले काय काय दुर्लक्ष होतो? तर तत्वज्ञान सांगण्याच्या भरामध्ये आपल्यामध्ये लोकेशना निर्माण होते आणि आपण काय होतं लोकेशनाच्या मागे गेल्यामुळे स्वरूपाकारतेपासून दूर राहतो. हा तत्वज्ञान सांगण्याचा जो मोह आहे हा आपल्याला साधकाला काय करतो? आत्मस्वरूपापासून दुर्लक्षित करतो. त्याच्यासाठी कालच आपल्याला बेडकाचं उदाहरण दिलेलं आहे. बेडूक स्वतः गायीची बरोबरी करायला जातो, तो हवा भरतो. तसं श्रोत्यांनी जर हवा भरली तर आपली पण परिस्थिती तशी होऊ शकते. आत्मज्ञान व्हावं हा विसर पडतो. त्यामुळे काय होतं? आपण आत्मक्रीड ही राहत नाही आणि आत्मरती पण राहत नाही. तत्वज्ञान सांगताना आपण मर्यादा जाणून ठेवली पाहिजे. नाहीतर काय होईल की वक्ता वाहून जाईल. त्यानंतर ऐकण्यामध्ये काही साधक रमलेले असतात. मग तत्वज्ञान ऐकण्याच्या भरात काय होतं? श्रोता वाहून जातो. मी हे ऐकलं, मी ते ऐकलं, मी ते पण ऐकलं, आम्ही ह्यांचं पण ऐकतो, आम्ही त्यांचं पण ऐकतो आणि सगळी मिसळ होते. त्याने काही साध्य होत नाही. सांगणारा काय असतो त्याचं कौतुक व्हायला लागतं. मग काय होतं? ते कौतुकते आहे संचिताचे त्याप्रमाणे तो स्वतःच कौतुक ऐकण्याच्या ओघामध्ये तो आत्ममोक्षाकडे दुर्लक्ष होतं. काही साधनांचा वाचण्यावर भर असतो. वाचनाचा छंद लागला की त्या छंदापायी काय होतं? लेखकाने काय सांगितलं हे लक्षात न ठेवता मी किती वाचलं, मी हे वाचलं, मी ते वाचलं, मी ते वाचलं हे सांगण्याच्या नादात त्याचं काय बळकट होतं? तर त्याची देहबुद्धी बळकट होते. म्हणून काका काय म्हणतात? संत वाङ्मय वाचाल तर वाचाल, पण वाचतच राहाल तर वाचण्याची शक्यता नाही. तत्वज्ञान वाचण्याच्या भरात आत्मस्वरूपाकडे दुर्लक्ष होतं. मग काय करायला पाहिजे? तर साधकाने अत्यंत जपलं पाहिजे स्वतःला. त्यासाठी काय केलं पाहिजे? काकांनी ओवी दिलेली आहे. सत्यवदे जयाची वाणी नसे असत्याची निशाणी तो एक आत्माची जाणे ऊन खुन. साधकाने कसं सतत सत्य जपलं पाहिजे. व्यवहारात प्रपंचात खोटं बोलल्याशिवाय चालत नाही. हे साप खोटं आहे. हे खोटं बोलण्याची अशी सुतराम गरज नाही. खोटे पण आमच्या जर रोमारोमात भिनलं असेल तर ते काढून टाकलं पाहिजे. वाणी कशी आहे? तेजोमय आहे. त्यामुळे त्याचे वाचासिद्धी होत असते. त्यानंतर शेवटी निरर्थक बडबड करणे या सवयीला सत्य भाषण आणि नामस्मरण हे तप आहे. त्यामुळं शेवटी हरी नाथ महाराजांची ओवी सांगितली की हरी बोला ना तरी अबोला व्यर्थ गलबला करू नका. अशा तऱ्हेने या कालच्या या ओवीचं सार आपण थोडक्यात पाहिलं आणि त्यामुळे आपण सत्य आणि तपाने आत्मा लाभतो हे विवेचन काल आपण श्रवण केलं. आज आता या श्लोकाचा पुढील भाग आदरणीय शेला काकूंच्या अभ्यासपूर्ण शैलीतून आपण श्रवण करूयात. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम. समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना श्री साष्टांग नमस्कार. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग प्रणिपात. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन. आदरणीय नीलाताईंना साष्टांग वंदन. आजच्या कालच्या निरूपणाचं सुंदर अतिशय उभवती भाषेमध्ये वक्तव्य करणारे त्या सगळ्यांचे परिचित असणारे कुलकर्णी काका नगरहून त्यांनी आजचं वक्तव्य केलं. असं त्या कुलकर्णी काकांना सुद्धा साष्टांग नमस्कार करते. अत्यंत सुंदर सरळ भाषेत नेटक्या शब्दामध्ये त्यांनी कालचे मुद्दे टिपले, आपल्या समोर आज ठेवले. म्हणून मला खूप आजचा भाग मांडणं अतिशय सोपं जाईल. म्हणून माझ्या मागे आपल्या सगळ्यांच्या सहचरांचे रेचे आहेत. म्हणून श्रोते, आपण सगळे जगदीशांची मूर्ती आहात आणि म्हणून आपणाला सुद्धा साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादी. पुनश्च एकदा आपणा सगळ्यांना वंदन आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ. चिंतनाचा विषय उपनिषद सुरू आहे. प्रभाते मनी रामचिंतित जावा. आणि अशा पद्धतीचं आत्मचिंतन प्रभात समयी आम्ही करतो आहे. त्या उपनिषदाच्या अंतर्गत तुमचं तृतीय मुंडक सुरू आहे. तृतीय मुंडकामधला आज आपला 5व्या क्रमांकाची श्रुती चालू आहे. प्रथम खंड सुरू आहे. त्याची 5व्या क्रमांकाची श्रुती कालपासून सुरू केलेली आहे. आज पण ती होणार. आज ती पूर्ण होणार नाही, तर उद्या ती श्रुती आपली पूर्ण होणार. आज त्यातला काही भाग आपण पाहू. सत्येन, पण तत्पूर्वी आम्ही शांतीपाठाला सुरुवात करूया. शांतीपाठ जो की शांतीपाठाच्या माध्यमातून श्रीगुरूंचे भगवंताचे आशीर्वाद घ्यायचे असतात आणि अंतःकरण शांत आणि एकाग्र करायचं असतं. सगळ्या तापांची शांती 1 तास तरी झाली पाहिजे, असा हा निश्चय या शांतीपाठाच्या माध्यमातून आम्हाला करायचा असतो. शांतीपाठ म्हणून आणि सद्वचन ऐकावे, यत्कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती परम, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्र रूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमचे कल्याण अनंत करो सदा. शांती शांती
शांति। हरि ओम। हरि ओम। सत्येन लभ्यस्तपसा आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम अंतश्चरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो य पश्यन्ति यतः क्षीणदोषः। अशा पद्धतीची कृती माऊली मला आज फार सुंदर विषय असा आमच्या समोर मांडते आहे. हा आत्मा कशाने लागतोय? सत्य आणि तपाने लागतो. त्याचप्रमाणे हा आत्मा कशाने लागतो? तर ज्ञानमय आणि विमल आत्मा यथार्थ त्याचं ज्ञान झाल्याशिवाय लागत नाही. ब्रह्मचर्याने हा मला अनुभवाला येतो. म्हणजे सत्य, तप, यथार्थ ज्ञान, ब्रह्मचर्य या सगळ्या गोष्टींनी ह्या विमल आत्मा आम्हाला अनुभवाला येतो. याचा अर्थ ही सगळी ज्ञानाची सहकारी साधन आहेत. हे काल आपण अतिशय सुंदर रीतीने सविस्तर रीतीने उदाहरणासहित पाहिलेलं आहे की सहकारी साधन कशी आहे आणि सहकारी साधन आम्हाला का सांगावी लागली त्याचं कारण परत एक सांगते, परत उद्धृत करते. कारण अतिशय महत्वाचं असं ते कारण आहे की ही सहकारी साधनं श्रुतींनी आम्हाला का सांगावी लागली श्रुतीला? कारण बहुतेक साधक यातच कमी पडतात. आत्मरती आणि आत्मक्रीड होण्याचा उपनिषदांचा उद्देश आहे की साधकाने उपनिषदांचा अभ्यास करून आत्मक्रीड व्हावं, आत्मरती व्हावं. परंतु असं न होता, आत्मक्रीड आणि आत्मरती न होता हा अभ्यास करून आम्ही प्रवचन क्रीड होतो. असं काल आपल्याला सुनील काकांनी सांगितलं की मी प्रवचन क्रीड होतो. म्हणजे आमची जी पूर्वतयारी आहे आत्मक्रीड आणि आत्मरती होण्याची, पूर्वतयारी आमची कमी पडते आणि तत्वज्ञान सांगण्याच्या, वाचण्याच्या, ऐकण्याच्या भरात आमचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष होतं. काकांनी अक्षम्य दुर्लक्ष हा शब्द वापरलाय. हो, एवढा महत्वाचा शब्द आहे. अक्षम्य म्हणजे ज्याला क्षमाच नाही. अरे माझं दुर्लक्ष झालं, यावेळेला चुकलो हो मी, पण पुढच्या वेळेला मी पूर्ण लक्ष ठेवीन असं म्हणून आपण व्यवहारामध्ये आपलं काम भागून जातो. पुढच्या वेळेला आपण ती चूक करत नाही आणि व्यवस्थित ते काम करतो, जेणेकरून कोणतीही चूक होता कामा नये. आपण करतो. क्षमा, तिथे क्षमा असते, तिथे पर्याय असतो. परंतु परमार्थामध्ये एकदा का चूक झाली, एकदा का दुर्लक्ष झालं तर त्या दुर्लक्षाला क्षमा नाही. गेला तेवढा काळ एक क्षण सुद्धा जाता कामा नये. रिकामा वाया जाऊ नये. क्षण समर्थ म्हणतात आहे, क्षणाचा हिशोब आहे. परंतु तो दुर्लक्ष जर झालं तर तेवढा काळ आमच्या आयुष्यातला गेला, तो परत कधी येणार नाही. म्हणून अक्षम्य दुर्लक्ष आमच्याकडून होतो आणि असं आता होता कामा नये. ज्या श्रुतीच्या अभ्यासानंतर हे दुर्लक्ष आमच्याकडून होता कामा नये, एवढी काळजी आम्ही घेतली तर मग निश्चितपणे आम्हाला तो विमल आत्मा निश्चित अनुभवाला येईल. अनुभव स्वरूपाला आम्ही प्राप्त होऊ. आणि म्हणून आम्ही सत्याचं पालन केलं पाहिजे. काल आपण सत्य हा मुद्दा पाहिला. आज आम्हाला म्हणतात आहे की सत्याचं पालन केलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा काकांनी दिलेला आहे, श्रुतीने दिलेला आहे की तप आमच्याकडून झालं पाहिजे, तपाचं आचरण झालं पाहिजे. आता तप म्हणजे काय? आपल्या सगळ्यांना माहितीये तप म्हणजे काय. तप म्हणजे तापणे, तप म्हणजे तपश्चर्या. ऋषीमुनींची तपश्चर्या आमच्या नजरेसमोर आहे. घोर तपश्चर्या, रानावनात झाडाची पानं खाऊन वगैरे. या सगळ्या तपाला तप असं म्हणतात का? अजिबात म्हणतात. ते पण एक प्रकारचं तप आहे, परंतु श्रुतीने त्या तपाचा उल्लेख या ठिकाणी केलेला नाही. श्रुतीने त्या तपाचा उल्लेख या ठिकाणी केलेला नाहीये. श्रुतीला या ठिकाणी कोणतं तप अपेक्षित आहे हे फार महत्वाचं आहे. या ठिकाणी कोणतं तप अपेक्षित आहे
त्या तपाचा आज आपण संपूर्णपणे चिंतन त्या तपावर करू, कारण तप ही पूर्वतयारी आहे. तप ही पूर्वतयारी आहे. कानी सद्वचन ऐकावे, यद कर्मी समर्थ व्हावे, हे तप नाही का? सुरुवातीलाच आम्ही शांतीपाठ म्हणतो आणि शांतीपाठ म्हणून अभ्यासाला सुरुवात करतो. म्हणजे आता या अभ्यासकाली या 1 तासामध्ये आमच्या कानाने फक्त सद्वचनच टिपावे, दुसरं टिपू नाही काही. बाहेर अनेक गोष्टी चालू असतात, घरामध्ये अनेक संवाद सुरू असतात, ते संवाद आमच्या कानावर पडतात. अर्ध लक्ष ऐकण्यात, अर्ध लक्ष त्या संवादाकडे असतं. पण ते संवाद, त्या संवादाकडे, घरच्या चालणाऱ्या संवादांकडे, घरच्या चालणाऱ्या टीव्हीच्या बातमीकडे आमचं संपूर्णपणे दुर्लक्ष असणं आणि सगळं लक्ष एकाग्र श्रवणाकडे असणं, हे कानाचं तप आहे. लक्षात ठेवा, उपनिषदांच्या शांती मंत्रामध्ये संपूर्ण तपात जर शांती मंत्र आम्ही नीट अभ्यास केला, म्हणून आज मी मराठी काकांचा शांती मंत्र म्हटला, तर सहज आम्हाला कळावा. नेत्री शुभची पहावे, नेत्री शुभची पहावे, म्हणजे माझ्या नेत्रांना सगळं शुभच दिसलं पाहिजे. आता अशुभ काही दिसता कामा नये. अरे अरे, सकाळ झाली, या माणसाचं तोंड पाहिलं, कोणाचं, जो अत्यंत बदमाश आहे त्याचं मी तोंड पाहिलं, काय सकाळी तोंड कोणाचं पाहिलं, आता माझा सगळा दिवस खराब होणार नाही हो. नेत्री शुभची पाहावे, त्याच्यामधला वाईट दुर्गुण, त्याच्यामधले दुर्गुण दिसण्यापेक्षा त्याच्यामधलं अधिष्ठान आम्हाला दिसावा, त्याच्यामधला भगवंत आम्हाला दिसावा. आणि त्याचे दुर्गुण हे त्याच्या तमोगुणामुळे आहे, तो त्यांच्या गुणांचा प्रभाव त्यांच्यावर आहे, असं म्हणून त्याच्यामधला आम्ही भगवंत बघणं, हे तप नाही का नेत्राचं? शुभ काय आहे? शुभ एकच गोष्ट आहे, बस फक्त आत्मा, ब्रह्म, भगवंत एवढं शुभ आहे. अशुभाचे शुभ करिता तुझं काही अवघड नाही पांडुरंगा रे, तू स्वतः शुभ आहे. तुझ्या समोर येणारी प्रत्येक अशुभ गोष्ट ही शुभच होऊन जाणार आहे, आणि ते शुभच आम्हाला दिसलं पाहिजे. म्हणून डोळे तुम्ही घ्या रे सुख, सतत नेत्रांनी काय बघायचं? पांडुरंगच मला दिसलं पाहिजे, म्हणजे भगवंतच दिसलं पाहिजे, त्याच दर्शन दिसलं पाहिजे. हे नेत्राचं तप नाही का? अशा पद्धतीचं तप जोपर्यंत आम्ही करणार नाही, तोपर्यंत कानाचं तप, नेत्राचं तप, इंद्रियांचं तप, हे सगळं तप आहे. आणि इंद्रिय आणि शरीर स्थिर करून स्तुती पर, अशा पद्धतीने आम्ही आमचं मन, शरीर, इंद्रिये हे स्थिर करायचं आहे. आणि स्थिर करून कशावर स्थिर करायचं आहे? एकाग्र करायचं आहे, आत्मस्वरूपावर एकाग्र करायचं आहे. जे इतस्तता भटकत आहे, विखुरलेलं आहे, त्या सगळ्यांना तिथून आणायचं आणि एका आत्मस्वरूपावर केंद्रित करायचं. याला तप असं म्हणतात. हे तप आहे आणि ही पूर्वतयारी आहे. आत्मस्वरूपामध्ये एकाग्र होण्याची ही पूर्वतयारी आम्हाला करावी लागते. पूर्वतयारी असल्याशिवाय आम्ही साध्य प्राप्त करू शकत नाही. म्हणून तप हा अत्यंत जीवनात महत्वाचा आहे. काका म्हणतात, मनेंद्रियांची एकाग्रता हीच तपाची अवस्था. तपाची व्याख्या काकांनी काय केली आहे? मन आणि इंद्रियांची एकाग्रता हीच तपाची अवस्था. मन आणि इंद्रिय हे एकाग्र झाले पाहिजे, ती एकाच वस्तूवर एकाग्र झालं पाहिजे, आणि ती वस्तू आत्मवस्तू आहे. आत्मवस्तूवर मन आणि इंद्रिय एकाग्र होणं, याही साधने गणिता आत्मा येईल. असं जर आम्ही केलं तरच आम्हाला आत्मस्वरूपामध्ये रममाण होता येईल. आम्ही आत्मक्रीड होऊ, आत्मरती होऊ. काका म्हणतात त्या उपनिषदांमध्ये की पंचविषयाच्या हाका ऐकून येते. काय काकांची मांडणी? 5 विषय जे आम्हाला खेळत असतात, ज्या 5 विषयांमध्ये आमची सगळी इंद्रिय
तिकडे धाव घेत असतात, अंतःकरण धाव घेत असतो. त्या 5 विषयाचा हाकाच आमच्या आता या इंद्रियांना ऐकू येत नाहीये, अंतःकरणाला ऐकू येत नाही हो. कारण मन आणि इंद्रिय कुठे एकाग्र झालं आहे? आत्मस्वरूपावर एकाग्र झालंय, आत्मचिंतनामध्ये ते एकाग्र झालंय. आत्मविषय म्हणून पंचविषयाच्या हाका ऐकूच येत नाही. पण ते आम्ही त्या पंचविषयाच्या मागे लागत नाही, त्यात रमत नाही, त्यात रेंगाळत नाही. फार महत्वाचं आहे. हे तप माझ्याकडून होतंय का, हे मी डोळ्यात तेल घालून पाहावं. माझं टीव्ही पाहणं कमी होतंय का, बातम्या पाहणं कमी होत आहे, सिरियल पाहणं कमी होतंय, बाकीच्या उपद्व्यापामध्ये माझं अंतःकरण किती रेंगाळत आहे, या सगळ्यांवर लक्ष कोणी ठेवायचं हो? या सगळ्यांवर लक्ष मी ठेवायचं. आणि म्हणून सहज प्रवृत्तींना सत्प्रवृत्तीकडे वळवणे. सहज प्रवृत्ती इंद्रियांची, परांची खाणी व्यतृणात स्वयं. बाहेर धावण्याची आहे, इंद्रियांची धाव बाहेर धावण्याची आहे. त्या सहज प्रवृत्तींना आत वळवून त्यांना सत्प्रवृत्त करावं, याला तप असं म्हणतात. स्थिर मन इंद्रिय होता, सन्मुख आत्म्याशी राहता, सहजची तो येई हाता, तप फले तो. कशाला तप म्हटले काकांनी? स्थिर मन आणि मन आणि इंद्रिय हे जेव्हा स्थिर होईल आणि आत्म्याला सन्मुख होईल, तेव्हा ही सहज अवस्था आम्ही अनुभवू शकतो. मग आता हे मन आणि इंद्रिय हे स्थिर होण्यासाठी नेमकं आम्ही काय करावं, हा पुढचा प्रश्न आपल्या अंतःकरणात येतो की नाही. आज आपला फक्त तप एकच मुद्दा होणार आहे. आपल्या जवळ फक्त 40 मिनिटच आहे. त्या 40 मिनिटामध्ये बाकी पूर्वतयारी शक्य नाही हो. पुरणाचा बेत करायचंय, पूर्वतयारी फार लागते की नाही. नुसतं डाळ आणून साखर आणून होतं का? पुरण करायचं म्हणजे 2 भाज्या कराव्या लागतात, चटण्या कराव्या लागतात, वडा करावा लागतो, पंचामृत करावं लागतं. केवढी तयारी आहे हो. एवढी तयारी करायला वेळ लागेल की नाही? पुरण तयार करायला वेळ लागेल की नाही? परंतु पुरणाचा घास खाता समाधान एका क्षणात होतो. म्हणून सगळा जो आमचा कालावधी आहे, जीवनाचा कालावधी आहे, हा पूर्वतयारीसाठी खूप मोठा काळ आमचा खर्ची होतो. पण लक्षात ठेवा, पूर्वतयारीच करत बसायची नाही, हेही आम्हाला भान ठेवावं लागेल. त्याचं मूल्य लक्षात घ्यावं, त्याच्या मर्यादा लक्षात घ्यावा. त्याचं आयुष्याच्या शेवटपर्यंत पूर्वतयारीतच जातो. तप तर तपच करत राहतो, साधना तर साधनाच करत राहतो. तेही आपल्याला एका ठिकाणी हे साधन वळून पडली पाहिजे, त्याशिवाय आत्मानुभव नाही. फार महत्वाचं आहे. म्हणून श्रुतीने सहकारी साधनांवर परत यावेळेला या ठिकाणी जोर दिलेला आहे की सहकारी साधना आमच्याकडून होतात का, एवढं बघायला काय हरकत आहे. आणि जर समजा कुठे त्रुटी होत असेल साधन करताना, सहकारी साधनामध्ये जर आमच्याकडून काही राहून गेलं असेल करायचं, तर ते आम्ही भरून काढायचं. बस एवढाच उद्देश श्रुतीचा आहे. आपण जाता जाता काही सूचना महत्वाच्या देतो की नाही. गावाला जायची सगळी तयारी झाली, सगळं झालं, तरी निघताना काही सूचना असतात की नाही. हे घेतलं का, हे घेतलं का, सगळी सूचना आपण देतो की नाही. का बरं? याच्यातलं काही राहू नये, विसरू नये, जेणेकरून प्रवास सुखकर व्हावा आणि जो उद्देश प्रवासाचा आहे तो उद्देश पूर्ण व्हावा. अगदीच तसं. म्हणून श्रुतीने आम्हाला फक्त यावेळेला हिंट दिलेले आहेत. त्या हिंट आम्ही फक्त फॉलो करायचे, की आपल्याकडून किती फॉलो होते. म्हणून परत पेन, कागद, पुस्तक आलंच हो. काय काकू सारखा आग्रह त्या पेन पुस्तक, आता कंटाळा आला हो. बरोबर आहे, येणारच, किती दिवस साधन करायचं हो. परंतु आता लिखाण करण्यापेक्षा फक्त टिक करण्यासाठी काय
हरकत आहे? भरमसाठ नोट्स काढलेल्या आहेत, फक्त टिक करा हे आमच्याकडून होत आहे. हे आम्ही लिहिल्या म्हणून नाही टिक करायचं, हे आमच्याकडून होत आहे म्हणून टिक करायला पाहिजे. आता आता पेन्सिल कशासाठी घ्यायची? लिहिण्यासाठी घ्यायची नाही. तर हे आहे म्हणून टिक हे आचरणात येते म्हणून टिक. काही नवीन तप सांगायला बसले नाहीये, टिक टिक करायला बसले. आज काका गेले पंढरपुराला, आपल्याला छान चान्स आहे की नाही हो सगळ्यांना. पण सगळे मिळून आज आपल्याकडून हे तप होत आहे की नाही? शारीरिक, काया वाचा मने, काही तप, वाचिक तप, मानसिक तप आपल्याकडून होतंय की नाही? एवढं आज टिक करायला आपल्याला काय हरकत आहे? आपण टिक करून ठेवून देऊ. जे आपल्याकडून होत नाही ते आल्यावर आपण सांगू की आम्हाला हे करणं फार कठीण चाललंय, हे सोपं कसं होईल. जे आपल्याकडून होत नाही तिथे क्रॉस मारा, जे होत आहे सहजतेने, होऊनच राहिले सहजतेने, अगदी वेगळं सांगावं लागत नाही, त्यावर टिक करा. बघा थोडं समाधान मिळेल. मीटिंग नंतर आपल्या सगळ्यांना खूप समाधान होईल. तर काय तेच तेच ऐकायचं, तेच सांगितलं ताईंनी, असं करून जर श्रवण कराल समाधान हरवून बस. तेच सांगितलंय, पण तेच सांगताना काय सांगितलंय, कशासाठी सांगितलंय? माझ्याकडून ते आचरण होतंय की नाही. म्हणून स्वतःच्या वासनानुसार सहज असणाऱ्या प्रवृत्तींना एका हेतुबद्ध व्यवस्थेमध्ये अडकवून स्वतःला तापवणं, याला तप असं म्हणतात. कठीण व्याख्या, थोडी द्यावी पण लागते, सवय पण पाहिजे. स्वतःच्या वासना आहेत, त्या वासनांनी नाही, ही सहज प्रवृत्ती आहे, त्या सहज प्रवृत्तीला एका हेतुबद्ध शिस्तीमध्ये अडकवून ठेवायचं आणि स्वतःला तापवायचे, याला तप असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात सहज प्रवृत्तींना सत्प्रवृत्तीकडे वळवणे तप आहे. सहज प्रवृत्ती बडबड बडबड करण्याची असते, अनंत वाचाळ, पण त्या सहज प्रवृत्तीला सतत नामामध्ये, नामाची सवय लावायची, वैखरीने सतत नाम घ्यायचं, वैखरी वाणी सतत नामामध्ये व्यस्त ठेवायची. किती कठीण काम आहे हो. जो सतत, ज्याला सतत बडबड करायची सवय असते, तेवढं कठीण काम. ह्या ते सांभाळण्यासाठी त्याला फार कष्ट करावे लागतात, त्यांच्या मनाला कष्ट करावे लागतात, शरीराला पण कष्ट होतात. म्हणून त्याला तप असं म्हणतात. चमचमीत खाणाऱ्याला जर म्हटलं तू सात्विक शुद्ध आहार घे, आजपासून कांदा लसूण तिखट सगळं बंद, फास्ट फूड बंद, मॅगी नूडल्स बंद, साधा आहार घे, केवढं कठीण जातो. ते काठिण्य आहे, त्या काठिण्याला तप असं म्हणतात. ते काठिण्य शरीराचं पण असतं आणि मनाला पण जातं कठीण, ते तप आहे. आणि म्हणून तप हे 3 प्रकारचे तप आज आपल्याला बघायची आहे. शारीरिक तप, वाचिक तप, मानसिक तप. तिन्ही तपांवर आज आपण स्वतःला तपासून पाहणार आहोत. म्हणून म्हणते की आजचा चेकिंग डे, चेकआउट नाही. चेकआउट फार सोपं असतं, चेकिंग फार कठीण असतं. चेकआउट मध्ये काय करायचं असतं? काही टिक करायचं नसतं, काहीच नसतं, आहे ते सोडून द्यायचं आणि चाललं जायचं. चेकआउट शब्द कशाच्या संदर्भात वापरतात सगळ्यांना माहिती आहे, सगळे शहरातले. आमचं चेकआउट टाइम 12चा आहे, सगळं सोडून द्यायचं आणि जायचं, विचारही नाही करायचा. चेकिंग मध्ये प्रत्येक गोष्टीचा चेक करायचं, पहारा ठेवायचा, आत्मपरीक्षण, कठोर आत्मनिरीक्षण. शारीरिक तप बघू आपण काय, कशाला शारीरिक तप म्हणतात हो? देवद्विज गुरु प्राज्ञ पूजन शौचार्जम ब्रह्मचर्य हिंसाच शारीरिक तप उच्चते. गीता माऊली सांगते, श्रुती माऊली सांगते, गीता माऊली एकच सांगते, शारीरिक तप कशाला म्हणतात?
देव ब्राह्मण गुरु आई वडील यांचं पूजन करायचं, त्यांची सेवा करायची, ही शारीरिक तप आहे. पवित्रता सांभाळायची, आर्जव सांभाळायचं, ब्रह्मचर्य अहिंसा तप सांभाळायचं, हे सगळं कायिक तप आहे. हे सगळं कायिक तप आहे. आत्ताच आपण बघितलं कायिक तपाचं फार मोठं उदाहरण म्हणजे कुंभमेळा. प्रचंड प्रमाणामध्ये कायिक तप झालंच तिथे. रांगेमध्ये उभं राहा, ट्रॅफिक जाम मध्ये उभे राहा, 25-25 किलोमीटर चला. चालायचं किती? 25 किलोमीटरच्या पहिले नाहीच. जे असेल ते खायचं, जशी सोय असेल तशा सोयीत राहायचं, पण पवित्र गंगा स्नान करायचं आणि शुद्ध व्हायचं. मला त्या तपाने मन शुद्ध झालं हो, आणि पाण्याने शरीर शुद्ध झालं. परंतु त्या शुद्धीकरणासाठी आम्हाला कमी तप करावं लागलं का? पण प्रत्येकाचा अनुभव आनंदच मिळाला. प्रत्येकाला तिथे जाऊन आनंदच मिळाला. तपाचा परिणाम आनंदच आहे. कायिक तप होतं, ते फार मोठ्या प्रमाणात कायिक तप होतं, निश्चित अनेक लोकांनी केलं. आमच्याकडून नाही झालं, आम्हाला काही गरज नव्हती म्हणून नाही झालं असं नाही म्हणावं. नाही झालं कायिक तप, इथे करा. आहे त्या ठिकाणी कायिक तप करता येतं. कसं करता येतं? माऊलीने फार सुंदर सांगितलंय आम्हाला कायिक तपामध्ये काय काय करायचं. माऊली म्हणते कायिक तपामध्ये देवाच्या मंदिरात जाऊन दर्शन करा, दर्शन यात्रा करा. पायाचं तप शारीरिक, सत्संगाला जाण्याचा करा की 4 पावलं चाला किंवा सत्संगासाठी. इतक्या लांब यायचं नाही हो, कसं शक्य आहे? भांडारपुळे फारच लांब आहे, 8 तास तिथे जायचं. त्यापेक्षा एका ठिकाणी बसून ऐकणं चांगलं. रोज आमचा सत्संग असतोच. त्या पायाला काय करता? पायाला झिजवा, भगवंताच्या सेवेसाठी झिजवा, भगवंताच्या दर्शनासाठी झिजवा हो. त्याच्यासाठी पाय दिले भगवंतानी आम्हाला, ते आम्ही तसं न वापरता नको त्या ठिकाणी जातो. त्याला आज जरा मॉल मध्ये जाऊ, चालले. कितीही कंटाळा आला तरी मॉल मध्ये जायला आम्ही उत्सुकच असतो, ट्रिपला जायला उत्सुकच असतो, पण तीर्थयात्रा करायला उत्सुक नसतो. हे जातात तिथे कुंभमेळ्यात, अहो काय गर्दी आहे, सोय पण होत नाही. त्याच्यापेक्षा आपण इथेच आपली गंगा प्रोक्षण करावं. मिळते त्या सगळ्यांकडून गंगा, इथेच स्नान करावं. कष्ट घ्यायची तयारीच नाही. माऊली म्हणते देवाचं अंगण झाडा. आता फ्लॅट मध्ये कुठे अंगण राहिले का हो? रांगोळी राहिल्या का? सुशोभित करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की करावं. आणि साधारण लहान गावामध्ये ह्या गोष्टी होतात. कुठे आता काही या पद्धती राहिल्या नाही, काही करू नये, काही असं म्हणून आपण सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो. असेल संधी तर करा ना, काय बिघड. आपला परिसर स्वच्छ ठेवा, एवढाच त्याचा उद्देश आहे. माझ्या डोळ्याला जो परिसर दिसत असेल तो परिसर मी नक्की स्वच्छ ठेवावा. चालता चालता 4 पानं पडलेली दिसले तर ती उचलावी, बाजूला काढून बाजूला टाकावी. दगड दिसला रस्त्यामध्ये, कोणाच्या पायाला लागेल म्हणून उचलावा, बाजूला ठेवून द्यावा. तपच आहे, निश्चितपणे तप आहे, शारीरिक तप आहे. हो, मला काय करायचंय, माझं थोडी अंगण आहे, असे नका, कचरा असला तो असला, असा विचार करून आम्ही जातो. परंतु एक लक्षात नाही, तो कचरा जर आम्ही बाजूला ठेवला तर त्या ठिकाणी स्वच्छता येते, शुद्धता राहते आणि सौच आणि दिसायला चांगलं दिसत. म्हणून आपल्याला म्हणून स्वच्छता मोहीम नाही काढावी, गाव नाही स्वच्छ करायला सांगितलं संतांनी. आपल्या नजरेमध्ये जो टाकू आहे तो स्वच्छ आहे की नाही बघावा, बस.
मलाच काय गरज आहे घर स्वच्छ करायची, करतील. असं नाही करावं. माझं घर आहे तसं त्यांचंही घर आहे, त्यांनी करावी स्वच्छता. आता होते का आमच्याकडून? नाही करावी. जेवढं शक्य आहे तेवढं करावं. तप आहे, शारीरिक तप आहे. आई वडिलांनी सांगितलेले काम करावं. त्यांनी हाताचं तप होतो, पायाचं झालं, हाताचं झालं. आणि हा देह जो आहे, हा देह अभिमान वर्जित होऊन साक्षात लोटांगण श्री गुरूंसमोर घालावं. साष्टांग नमस्कार श्री गुरूंना. तिथे कुचराई नाही करावी हो. नमस्कार करण्यात नाही, आमचे ना पाय फारच दुखतात, आता नाही खाली बसत. एका हातानेच हो, 2 हात सुद्धा आपण लावत नाही नमस्काराला. काय पद्धत आहे? जिथे सगळं संपूर्ण देह झोपून टाकलाय सांगताय आम्हाला. अभिमान वर्जित होऊन लोटांगण घालायला सांगताय काठीसारखं. जशी ती काठी आपण सोडली, काठी सोडल्यावरती जशी पडते की नाही हो काठी, त्याप्रमाणे आम्हाला या देहाला लोटांगण श्री गुरूंच्या पायी घालायचंय, देवाच्या पायी घालायचंय. तिथे आपण फक्त एका हातानेच नमस्कार करतो हो. गुरूंना वाकून नमस्कार, पूर्णपणे समर्पण गुरूंप्रती दाखवतो. बाकीचे असतात ना तिथे, त्यांना वाकून एका हाताने असं. हा कोणता प्रकार ते? एक हाताचं सुद्धा कष्ट करण्याची जर आम्हाला कंटाळा येतो. कमीत कमी नका प्रत्येकाला पूर्णपणे वाकून साष्टांग नमस्कार करू, पण 2 हात पायाशी नेऊन नमस्कार करायला काय हरकत आहे? एक हात वाचून ठेवायचं, एका हाताने असं करायचं, की पूर्ण वाकायचंच नाही, नुसतंच असं. कशासाठी? कसं तप होणार आहे? इथे आम्ही आमचं अंग चोरतो. आम्ही शरीर केव्हा झोपून देऊ? केव्हा झोपून देऊ? नाही, तुझे कारणी देह माझा पडावा, समर्थ म्हणतात आहे. देवाच्या कार्यासाठी हा देह झोपून द्यावा, झोपून द्यावा. मंदाताईंकडे पाहिलं की लक्षात येतो, काकांकडे पाहिलं की लक्षात येतो, संपूर्णपणे झोपून दिलेलं आहे. अखंड प्रवचन करतात आहे. आज भांडारपुळ्याला गेलेले आहेत, 5 प्रवचन आहेत, 2-2, 2.5 तास अखंड झोपून दिले. शरीराची पर्वा नाही. देह काळाचा प्रारब्धावर सोपवून दिलेला त्या देहाला. साष्टांग नमस्कार सुद्धा शारीरिक तप आहे. एकमेका लागतील पाया रे शारीरिक तप आहे बरं, नक्की करावं हे. सातत्याने अभ्यासासाठी बसावं, वेळ काढावा. शरीराला त्रास होतोय, थोडं बसावं, थोडी कळ सहन करावी. खूप त्रास नाही करावून घ्यावा, थोडी कळ सहन करावी. अर्धा तास बसता येत नाही तर 35 मिनिटं बसायची सवय करावी. तपच आहे, आळस करायचा नाही. बस शारीरिक तप. कंटाळा आला असेल, कारण आपण सगळेजण हे करता हो, पण फक्त आस्तिक करा बस. म्हणजे आपण सावध राहू, टिक केलं की सावध राहू, आपण कुठेही चुकणार नाही. आता ह्याच्यानंतर पहा, एका हाताने नमस्कार करत असू तर आता 2 हाताने नमस्कार करायला लागेल. बघा काय आनंद आहे. श्री गुरूंना साष्टांग लोटांगण घाला, काही म्हणणं नाही. बाकीच्यांना एका हाताने नमस्कार कृपा करून करू नका, 2 हात भिजवा, काही हरकत नाही. गुरुसेवा शारीरिक तपाचं सगळ्यात अत्युत्तम साधन, उच्च साधन म्हणजे गुरुसेवा. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. बस श्री गुरूंची सेवा शरीराने सेवा करावी, तिथे अंग चोरू नये. नाही तर आपण असं उभं राहतो, आम्ही मनाने सेवा करतो. शारीरिक सेवा म्हणजे थोडी सेवा आहे अहो, पण प्रत्यक्ष श्री गुरूंच्या सहवासात गेल्यानंतर त्यांना ज्याची आवश्यकता आहे ती तत्काळ पूर्ण करणे, याला शारीरिक तप असं म्हणतात. तत्काळ पूर्ण करणे.
उगीच त्यांचे पाय नाही दाबू, आवश्यक असेल तर नक्की दाबावे, पण दाबताना संपूर्ण एकाग्रतेने मन एकाग्र करून गुरुचरणांची सेवा करावी. शारीरिक तप आहे, व्यवस्थित दाबावे. दाबायचे पण कसे कसे असे 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 आपण करतो आणि मनात विचार येतो, केव्हा म्हणतात गुरुदेव आता बस कर, केव्हा म्हणतात गुरुदेव बस कर. असा विचार मनात येता कामा नये. अंग चोरू नये, स्वतःला झोपून द्यावे, अगदी झोपून द्यावे. कल्याणात छाटी म्हणतो तर कल्याण गेलेच की नाही हो छाटी आणायला? विचार केला का? विचार केला नाही. शारीरिक तप आहे आणि म्हणून सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी परमात्मा वस्तू आहे म्हणून सर्वांना नमस्कार करणे, ह्याला तप असं म्हणतात. कायिक तप असं याला म्हणतात. हे कायिक तप आमच्याकडून व्हायला पाहिजे. शौच सांभाळणं हे कायिक तप आहे. शरीराची शुद्धता, विचारांची शुद्धता, बाहेरची सगळी शुद्धता सांभाळणे हे सुद्धा कायिक तपच आहे. हे आमच्याकडून झालं पाहिजे. त्यासाठी काकांनी सांगितले की आम्हाला विचारांची शुद्धता जर सांभाळायची असेल, करायची असेल, तर आम्हाला नामरूपी केरसुणी म्हणजे झाडणी नामाची घ्यावी लागेल. संत वाङ्मयाची झाडणी घ्यावी लागेल आणि त्या माध्यमातून आम्हाला आमचे विचार शुद्ध करावे लागतील. झाडणी घेऊन झाडायचं असतं की नाही, शरीराने झाडतो की नाही. मग आता इथे संत वाङ्मय घेऊन आम्हाला, म्हणजे संत वाङ्मय घ्या, बसा, अभ्यास करा, टीक करा, मुद्दे काढा, ते त्याच्यावर चिंतन करा. या सगळ्यासाठी शरीराची आवश्यकता आहे की नाही, आणि त्याच्याबरोबर मनाची पण आहे. आणि असं केलं तर विचारांची शुद्धता आमची होईल. अशी आम्ही शौच आम्ही सांभाळलं पाहिजे. त्याचबरोबर आर्जव आर्जव सांभाळणं हे सुद्धा शारीरिक तपामधला भाग सांगितलाय. पहा, एकच उदाहरण देते, आपण करतो का बघा. फार कठीण गोष्ट आहे. आपण प्रत्येक वेळेला सरळ विचार करतो तसं नाही. मानवी स्वभाव आहे, विचार नेहमी आपण तिरकसच विचार करत असतो. ही प्रकृतीच आहे, सरळ काही बघतच नाही, वाकडच पाहायचं. त्याला मराठीत म्हणे, पुत्राचं शेपूट वाकडं ते वाकडच. आम्हाला नेहमी ते वाकडच दिसतं, कधी सरळ दिसत नाही, कारण ते कधी सरळ नसतं. आमची दृष्टी पण वक्रच असते. आणि अशी वक्रदृष्टी आमची जी आहे, ती वक्रदृष्टी आमची नसावी. तिरकस विचार आमच्या मनामध्ये कधी येता कामा नये. कोणी आमच्याशी तिरकस बोललं तरी आम्ही त्याला सरळच उत्तर द्यावे. आमच्या अंतःकरणामध्ये कधी सुद्धा वाकडं येता कामा नये. म्हणून बोलताना सुद्धा आम्ही नेहमी कसं बोलावं, सरळ बोलावं. जे आहे ते बोलावं. अंतःकरणात जे आहे ते प्रामाणिकपणे बोलावं. आत एक बाहेर एक असं कधी बोलू नये. समोरचा जर कोणी वाकडा बोलत असेल तर मात्र आम्ही लक्षात घ्यावं की हा कशामुळे वाकडा बोलतोय. तर अनंत जन्माच्या वासनांमुळे हा तिरकस आमच्याशी बोलतो आहे. असं जर आम्ही एकदा लक्षात घेतलं तर त्या व्यक्तीशी आम्ही आमचा व्यवहार हा कसा होईल, सौंदर्यपूर्ण होईल. तो जरी वाकडा बोलला तरी आमच्याकडून त्याला सौंदर्यपूर्ण व्यवहार आमचा होईल. नाही तर मग तो खराब बोलतो म्हणून आम्ही त्याला टाळून द्यायचं आणि दुसरीकडे चाललं जायचं. त्याची भेटच घ्यायची नाही, पण मुद्दाम गळ्यात जाऊन पण पडू नाही. जर भेट झाली तर मात्र सौंदर्यपूर्ण प्रेमानेच त्याच्याशी आपल्याला व्यवहार करता आला पाहिजे. आहे की नाही हे सगळं तप आहे की नाही, हे सगळं शारीरिक तप आहे. आणि म्हणून सगळं शारीरिक तप असल्यामुळे माऊली म्हणते, पार्था समस्तही हे करणे, हे सगळं करणं देहाचे प्रधानपणे
देह प्रधानत्वाने हे सगळं करायला देहाची आवश्यकता असते. म्हणून यया ते मी म्हणे शारीर तप. म्हणून मी याला शारीरिक तप असं म्हणतो. असं कोण म्हणतात आहे? भगवंत म्हणतात आहे अर्जुनाला. म्हणून हे शारीरिक तप आहे अर्जुना, आणि हे शारीरिक तप मी करायला हवं. काया वाचा मने धने जो विनटला गुरु कारणे, त्याचे उठे संसार धरणे गुरुसेवा म्हणे या नाव. नाथ महाराज म्हणतात या कायिक तपाने आमचं संसाराचं धरणं उठलं पाहिजे. बस उद्देश काय या कायिक तपाचा लक्षात घ्या. संसाराचं धरणं उठलं पाहिजे म्हणजे प्रपंचामध्ये जी आम्ही जे रमलेलो आहो, शरीराने या देहाने जे रमलेलो आहो प्रपंचामध्ये, हे रमणं आमचं कमी झालं पाहिजे. म्हणून या देहाला श्री गुरूंच्या सेवेमध्ये लावा, जेणेकरून या प्रपंचामध्ये आम्ही व्यवहारापुरता राहू. सोडायचा नाहीये प्रपंच, व्यवहारासारखा छान करायचंय. त्याला सर्वस्व आमच्याकडून देता कामा नये. धरणे, प्रपंचाचे धरणे उठले पाहिजे. हे या कायिक तपाचा महत्वाचा उद्देश आहे. आणि हे म्हणून हे सहकारी साधन आहे. एकदा या प्रपंचामधून आमचं संसार धरणं ज्या वेळेला उठेल, म्हणजे प्रपंचासक्ती ज्या वेळेला आमची निघून जाईल, त्यावेळेला हे अंतःकरण मग अशामध्ये एकाग्र होईल, आत्मस्वरूपामध्ये रममाण होईल. तोपर्यंत नाही. माहेर सुटल्याशिवाय सासरी मुलगी रमत नाही. दोन्ही ठिकाणी रमली असं होत नाही. आत्मरती व्हायचंय. म्हणून आम्हाला संसारामध्ये रत होणं सोडलं पाहिजे. म्हणून आधी आम्हाला बाह्यंग तप करणं आवश्यक आहे. बहिरंगाचं तप आहे हे आवश्यक आहे. वाचिक तप आहे, फार महत्वाचं वाचिक तप. आपण वारंवार या तपाचा उल्लेख करतो. वाचिक तप आम्हाला केलं पाहिजे. म्हणजे काय, आम्ही जीवन जगताना आमचा बराचसा व्यवहार शब्दाच्या माध्यमातून चालतो. शब्द हे फार महान शस्त्र आहे. एक शब्द 10 मध्ये बसवतो, एक शब्द 10 मधून उठवतो. लक्षात ठेव, ह्या शब्दामध्ये लाखो जीवांना मारण्याची ताकद आहे आणि वाचवण्याची सुद्धा शक्ती आहे. धचा मा सगळ्यांना माहितीये. नारायणराव पेशवेंचा जीव गेला हो एका शब्दाने. फक्त ध चा मा केल्यानंतर एवढी ताकद या शब्दामध्ये आहे. शब्दांनी लाखो माणसं जोडले जातात. म्हणून वाचिक तप करताना शब्द उच्चारण्यापूर्वी आम्ही विचार करावा, काळजीपूर्वक उच्चारावे, अत्यंत जपून शब्द वापरावे. दुसऱ्याला उद्विग्न, दुःखी, विक्षिप्त करणारं वाक्य कधीही बोलू नये. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियं हितं चेत. उद्वेगकारक नसणारे सत्य, प्रिय आणि हितकार्य वाक्य बोलायची गीता आम्हाला सांगते. याला वाचिक तप असं म्हणतात. हे आम्ही सतत करावं आणि स्वाध्यायाचा अभ्यास करावा. म्हणून सत्यम वद, प्रियम वद, हितम वद. म्हणजे जे सत्य आहे तेच बोलावं, जे प्रिय आहे तेच बोलावं, जे हितकारक आहे तेच बोलावं. बाकीचं बोलून अत्यंत स्पेसिफिक आम्ही बोललो पाहिजे. काका पहा स्पेसिफिक बोलतात, मंदातही बघा स्पेसिफिकच बोलतात. आणि आम्ही अनंत वाचाळ बरळ ती बरळ या कैसा गोपाळ पावे हरी. वाचिक तप अतिशय महत्वाचं आहे. आणि सत्य, प्रिय आणि हितकारक आमच्याकडून बोलणं होत आहे का हे पाहणं आवश्यक आहे. दुसऱ्यांचं हित जर आमच्या बोलण्यातून होत असेल तर आम्ही निश्चित ते बोलावं. अनहित होत असेल तर ते बोलू नये. छान एखाद्याने वस्तू आणली चांगली, आम्हाला दाखवली आणि आम्ही म्हणतो की
अशी वस्तू एवढी महाग, याच्यापेक्षा स्वस्त मी तुम्हाला तिकडून घेऊन देतो. झालं. आमच्या या वाक्याने त्याचं तो कुठला शिल्लक राहत नाही. तुमचं वाक्य बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे की याच्यापेक्षा स्वस्त तिकडे मिळते, पण त्यावेळेला त्याच्यासाठी ते घातक आहे, अनित करणार आहे, त्याच्या मनाला दुःख होणार आहे. सत्य जरी असलं तरी मग असं बोलू नाही. हे तप आहे, एवढं सावध राहावं लागेल. सोपं आहे का तप? अजिबात सोपं नाही. वाणीवर संयमन करणं, स्पेसिफिक बोलणं, अघोळ पघोळ बोलू नाही. माऊलीचा फार सुंदर दृष्टांत आहे. माऊली म्हणते की लोखंडाचं वजन आणि लोखंडाचा आकार न बिघडवता परीस त्याला सोनं करतं की कुठलाही आकार वजन न बिघडवता परिसाने सोनं केलेलं आहे. असं माझ्या शब्दांनी काम झालेलं असलं पाहिजे. त्याचं अंतःकरण न दुखवता, त्याचा धीर न सुटता, त्याचा हितकारकच मी असं जर बोलत असेल तर माझं हे वाचिक तप आहे. शेजारी कोणी बसला असेल त्याचं मन न दुखवता त्याला सुख वाटेल असं बोलावं. म्हणजे मग त्याची खूप तारीफ करावी का, अवास्तव तारीफ करावी का, असं पण नाही. पण सुखाच्या बाबतीत बोलावं. सुखरूप एकच आहे, ते म्हणजे कोण? आत्मा, ब्रह्म, भगवंत. भगवंताबद्दलच बोलायचं. बसला आपल्या शेजारी माणूस आणि माणूस बसल्यानंतर आपलं सांगू झाला मोठेपणा, त्याला म्हणायचं हो का, खरंच भगवंताची आपल्यावर खूप कृपा आहे. हो, खरंच भगवंत केवढा दयाळू आहे, तो आपल्याला एवढं देतो आहे, सगळं तुम्हाला इतकं दिलेलं आहे. त्याच्या मनामध्ये भगवंत दयाळू आहे, भगवंत कृपाळू आहे, भगवंताच्या नियोजनाने होतो, एवढा एक विचार आपण त्याच्या अंतःकरणात रोवूनच द्यावा. त्यांनी त्याला सुखच होणार असतं, त्याचं हितच होणार असतं. हितकारकच बोलायचं असतं. तू कोण आहे करणार आहे, हे सगळं भगवंत करतो असं म्हटलं तर ते वाचिक तप नाही. ह्या सगळ्या तपाच्या वेळेला आपण सावध राहिलं पाहिजे की नाही. 4 वाणींचं तप आहे, हे वाचिक तप सोपं नाही. 4 वाणींचं तप आहे. 4 वाणींनी आम्ही परावाणीला काही तप नाही, पण 3 वाणीतून आम्ही हे तप सांभाळलंच पाहिजे. वैखरीतून जसा शब्द बाहेर येऊ नये तसं अंतःकरणात सुद्धा तो विचार आला नाही पाहिजे. दुसऱ्याला जर आम्हाला काही बोलायचं असेल अद्वा तद्वा तर आम्ही म्हणतो आम्ही चूप बसलो, त्यावेळेला आम्ही काही बोललो नाही, पण आतमध्ये मात्र पळबळ चालू असते. हौ की गुळ, हौ की गुळ. वाचिक तप नाही. अंतःकरणात सुद्धा शांत, वैखरीत येतच नाही. मध्यमा पश्चंती शांत असते वाणी, वैखरीत येईलच कशी. 4 वाणींचं तप आमच्याकडून सांभाळलं गेलं पाहिजे. फार महत्वाचं, खूप महत्वाची गोष्ट. असं जर आम्ही तप सांभाळलं तर मग यामुळे आमची मनाची शुद्धी होते. म्हणून स्वाध्याय करायचा, वेद पठण करायचं, स्तोत्र पठण करायचं, वेदो नित्य मध्ये येता, वेदांचं अध्ययन करायचं. आहे जातं साधना पंचक शिवगडला. चला, तपच आहे, शिवगडला जाणं तपच आहे. नाही का हो, घरी सुखात अगदी सुखासीन आम्हाला ऐकायला मिळतं सगळं, ते सगळं सोडून तिथे जाऊन ऐकायचं काही गरज? विचार मनात येतो, त्या विचाराला झटका, पूर्णपणे झटका. तिथे जाणं हे तप आहे. काही वाचिक मानसिक सगळे तिन्ही तप तिथे एकाच ठिकाणी होतात. तिन्ही तप एकाच ठिकाणी होत असल्यानंतर तिथून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा शुद्ध होऊन बाहेर पडतो. आत्मविचार आतमध्ये रोवून मगच आम्ही बाहेर पडतो. श्री गुरूंचं महात्म्य. चला शिवगडला, अजूनही चला, जरी संख्या झाली असेल तरी चला, बघू तर खरी. थोडं दाटीने राहू, तप आहे. थोडी सोय आमची कमी होईल,
तप आहे. खाली 4 लोक झोपायचे तर आम्ही 6 जण झोपू, थोडं दाटीने झोपू, तप आहे. शरीराला आवश्यक आहे तेवढी विश्रांती घेऊ, बाकी वेळ आम्ही अभ्यासात घालू, चिंतनात घालू, आत्मचर्चेत घालू, तप आहे. नाही आता की नाही 4 प्रवचन झाले, डोकं कसं शिणलं, आता जरा झोपतो 2 तास. अहो झोपायला चाललो का शिवगडला? तपासाठी चाललोय. आणि सहकारी साधन आहे. कशासाठी चाललोय? तप केल्यानंतर या सगळ्या इंद्रियांना, अंतःकरणाला, या सगळ्या शरीराला आत्माच्या तिथे स्थिर होण्याचं वळण तिथे देण्यात येणार आहे. म्हणून शिवगडला जाणे. प्रवचन ऐकायला श्रवण भक्तीसाठी थोडी चाललोय आम्ही. थोडस मनाविरुद्ध पण तिथे होतं. नाहीच आवडत एखादी भाजी, पण खायची, आनंदाने खाता येत, तपच आहे. हे सगळं आमचं शारीरिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप आम्ही करायला हवं. अशा पद्धतीने जर आम्ही हे तप सांभाळलं तरच मग आम्हाला सम्यक ज्ञान, यथार्थ ज्ञान होणार आहे. तरच यथार्थ ज्ञान होणार आहे. आज आपली वेळ संपली आहे. उद्या विषय मीच घेणार आहे. सुनील काका या आठवड्यामध्ये नाही, म्हणून उद्याचा पण उपनिषदाचा वर्ग मी घेणार आणि गुरुवारची गीता पण मी घेणार. म्हणजे काय करणार? टिक क्लास. आपण नाव ठेवून घेऊ आपल्या वर्गाला, टिक क्लास. टिक करायचं. अशा पद्धतीने तप आमच्याकडून व्हायला पाहिजे. मानस तप राहिलेला आहे, माझ्या लक्षात आहे. ते उद्या थोडं घेणार आणि मग सम्यक ज्ञान कसं होणार असं म्हणून ही श्रुती आपण उद्या पूर्ण करणार. आणि मग सुनील काका आल्यानंतर सोमवारी 6व्या मंत्राला सुरुवात करते. भगवंताची पण काय योजना आहे? नेमकं कोणत्या प्रकारच्या वेळा त्यांना बाहेर पाठवलं, काय योजना आहे त्या भगवंताची? खरंच त्या भगवंताच्या कृतज्ञतेमध्ये आपण सगळे राहू आणि आजच्या चिंतनाला विराम देऊ. आपण सगळे येऊन विराम देऊ. रामकृष्ण. रामकृष्णजी काकू. रामकृष्ण.